मुर्रा म्हशीमध्ये 5000 लिटर प्लस दूध देणाऱ्या वळूचं सिमेंट आपल्या मुर्रा म्हशीमध्ये वापरलं गेलं पाहिजे। हे सिद्ध आहे, हे खरं आहे आणि ह्या हिशोबानेच आपल्याला पुढे जायचं आहे। आता गाईमध्ये जर तुम्हाला गाईमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करायचं असेल तर 12000 लिटर दूध देणाऱ्या वळूचं सिमेंट आपल्याला या ठिकाणी गाईमध्ये वापरायचं आहे। अशानं काय होईल, आता इथून पुढं 100 गाईचा गोठा केल्यापेक्षा 50 गाईचाच गोठा भरा, पण त्या युनिटमध्ये सगळी ही 25 लिटर प्लसचीच असणारी जनावरं पाहिजेत, म्हणजे आपल्याला ब्रीडिंगवरती काम चांगलं व्हायला पाहिजे। आणि मुर्रा म्हशी 12 असं नको, 12 जरी लिटर दूध देणाऱ्या म्हशी असतील तर 12 पासून आपल्याला 15 प्लस कसं देता येईल या पद्धतीनं आपल्याला भविष्यामध्ये काम करावं लागणार आहे। कारण येणारी पुढच्या 20 वर्षाची पिढी ही खूप कमकुवत असणार आहे, पण डोक्याकडून ती खूप स्ट्रॉंग असणार आहे। त्या काळामध्ये आमच्या म्हणजे पुढच्या येणाऱ्या 20 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला हे बियाणं जर चांगलं शाबूत ठेवायचं असेल, बियाणं दर्जेदार ठेवायचं असेल तर या ठिकाणी आजच ही पावलं उचलायची आहेत की आपल्याला चांगल्या अनुवंशिकतेमधली आपल्याला ही जनावरं तयार करायची आहेत।